दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या वहिनींना भेटणार त्यांचं लग्नाआधीचं नाव शीतल मनसुख पटेल आणि लग्नानंतरचं नाव शीतल कृणाल जगनाणे. तेव्हा आजच्या भागात काय घडणार ते आपण बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. 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 मिस्टरांना कसं बोलवणार? कुनू या इकडे. काय काय? कुनू. कुनू बोलवा. कुनूला. हो या इकडे. नमस्कार. नमस्कार. काय छान हाक मारली तुम्हाला. हो ना? हो. किती मस्त हाक मारली. काय म्हणतात तुम्हाला त्या? कुनू. कुनू. आणि तुम्ही त्यांना काय म्हणता? हां, सोने. सोनू. अरे वा, बरं आहे यांचं दोघांचं. कवितेतलंच आहे सगळं. हो ना? बरं बरं. कुठलं बालपण तुमचं? चाकणमधलंच. चाकणला कुठे? बाजारपेठ. बाजारपेठे. हो. तिथे राहायला होते तुम्ही? हो, बाजारपेठ. शाळा कुठली? शाळा श्री शिवाजी विद्या मंदिर, चाकण. चाकण. हो. तुमचं बालपण कुठलं? चाकण मधलंच. कुठे? शिक्रापूर रोडला. शिक्रापूर रोड. तिथे बालपण गेलं हो. सगळं. तुमच्या घरी कोण कोण? तिकडे मम्मी पप्पा आणि दोघं भाऊ आहे. अच्छा. आणि तुमच्या घरी? हो, माझ्या घरी आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण. आई वडील, चुलता चुलते, आमची जॉईंट फॅमिली होती. जॉईंट फॅमिली. हो. बरं, आता घरातले बरेच जण आलेत. ओळख करून देता? द्या. हे आमचे अण्णा आणि आई, सासू सासरे. नमस्कार. हे मोठे चुलता चुलती. नमस्कार. त्या ननंदबाई. नमस्कार. हां, ते मोठे मधले दीर. नमस्कार. जाऊबाई. नमस्कार. ह्या दोघी पण आईचे आमच्या. नमस्कार. त्या नंदबाई त्या आईचे भाऊ. नमस्कार. हां, इकडे मोठ्या जाऊबाई सगळ्यात. नमस्कार. ह्या 3 नंबरच्या जाऊबाई. नमस्कार. आणि ते आमचे पप्पा, नमस्कार. जावेचे वडील आणि फ्रेंड्स, यांचे फ्रेंड्सचे मागे. नमस्कार. नमस्कार. पण तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही किती जाऊ घरात, म्हणजे किती जणी जाऊ? आम्ही सगळ्या जॉईंट फॅमिली होती. 2 वर्ष झाले आता आम्ही 4घे भाऊ वेगवेगळे फ्लॅटमध्ये राहतो. एकत्र बांधून कुटुंब वर खालीच राहतो 4घे भाऊ. व्हेरी. सगळ्यात मोठ्या जाऊ? मोठ्या जाऊबाई आहे. कुठल्या त्या? हो. नमस्कार. मी का विचारलं सांगा. सगळं कुटुंब इकडे उभं आहे हां. आणि त्या मगाचपासून तुम्हाला स्माईल. हे काय आहे म्हणजे सांगा ना. तुम्हाला नेहमी हसायला सांगायला लागतं? नाही नाही. आज सांगायला हो, लागतं? आज सांगायला लागतंय. आम्ही आलोय म्हणून? नाही, असं काही नाही. पण किती बारीक लक्ष आहे ना हो, जाऊबाईंचं. त्यांचा जीव खूप आहे माझ्यावर. त्यांनी म्हणजे माझं इंटरकास्ट झालंय. गुजरातीमध्ये बरंच खाद्यपदार्थ वगैरे पण येत नव्हते. त्यांनी सर्व शिकवलंय मला खायला, बनवायला. अच्छा. महाराष्ट्रीयन पद्धतीचं बनवायला शिकवलं त्यांनी स्वयंपाकघरात मेन. हो का? त्यामुळे त्यांच्यावर खूप जीव आहे. अच्छा अच्छा. तरीच त्या मगाचपासून खूप काळजी घेत आहेत लेकीसारखी. हो. मला कळलं नाही आधी. मला वाटलं त्या चिडवत आहेत की काय. डोळ्यात पाणी आलं ना जाऊबाईंमुळे. हो, खरं आहे. या आनंदाच्या प्रसंगी बऱ्याच गोष्टी आठवत असतात आणि मग कुटुंबातल्या प्रत्येकीच्या डोळ्यात नकळत पाणी यायला लागतं. तसंच झालं. हो ना. कुठलं माहेर तुमचं? चाकणमधलेच आहे. चाकणमधलंच आहे. शाळा चाकण? शाळेमध्ये. दोघे एका वर्गात होता? हो, पहिलीपासून. हां, कुणू पहिलीपासून? कसं काय शाळेत असताना तुम्ही शांत होता का? नाही, शांत नव्हतो कधी. तर भावंडांमध्ये तुमचा स्वभाव कसा होता? माझा शांत होता. भावांमध्ये शांत होतो मी. आता म्हणाले शांत नव्हतो, आता एकदम शांत झाले. शाळेमध्ये शांत नव्हतो, पण घरी भावांमध्ये मी शांत होतो. आणि तुमचं कसं काय बालपण गेलं? खूप आनंदात
झालं माझं बालपण. एकदम हो आनंदात झालं बा. खूप शाळेत तुम्ही अभ्यास वगैरे कसं काय, चांगला होता. खेळात वगैरे? खेळात सुद्धा मला खेळापेक्षा जास्त नाटकात वगैरे काम करायची खूप आवड होती. काय सांगता, तुम्ही हो. केलं नाटकात हो, काम का. शाळेत? शाळेत शक्यतो यायचीच नंबर, जिल्हा पातळीपर्यंत खेळलेत मी. खेळले की नाटकात म्हणजे काम केलं? नाटकात काम नाटकात केलंय. काम हो. केलं. लिखाणाची पण आवड आहे. मी गेलेच की नोट करायचे घरी आल्यावर की अच्छा. मी आज इथे फिरायला गेले, तिथं मी अशा गप्पा मारल्या वगैरे. असं तुम्हाला पहिल्यापासून डायरी लिहायची आवड आहे? हो, डायरी लिहायची आवड. लहानपणापासून डायरी लिहिता? लहानपणापासून, कारण की पप्पांनी शिकवलं होतं आपली प्रत्येक गोष्ट नोट केली पाहिजे, म्हणजे आपण भावी आयुष्यात पुढं कधीही वाचलं तर आपल्याला ते आठवण आली पाहिजे त्या खरंय गोष्टीची. खरंय, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही डायरीत लिहिल्या. हो, कुठली अशी गोष्ट आहे जी डायरीत नाही लिहिली? सगळ्या गोष्टी बहुतेक लिहिलेल्याच आहे मी. मग आता मला सांगा, तुमचं कसं काय जमलं? आमचं शक्यतो शाळेमध्येच होतो आम्ही, म्हणजे क्लासमेट होतो. ते पण लिहिलंय डायरीत? हो, लिहिलेलं आहे. तेच वाचून पप्पांनी वाचूनच कळालं पप्पांना. म्हणजे असं काय आहे तुझं, विचारलं डायरीत तुझ्या ते वाचलं मी. नंतर, पण कसं काय शाळेत असताना कसं? शाळेत काही नाही, ते असंच फ्रेंड्स होतो, नोट्स वगैरे लिहायचं, त्यांना खूप कंटाळा यायचा. शीतल देती का लिहून, मग मी द्यायची लिहून. मला लिखाणाची का हो, आधीपासून तुम्ही आवड. त्यावेळेस म्हणजे मी 11वी-12ला होतो, त्यावेळेस मी पार्ट टाईम जॉब करायचो. त्यावेळेस मला एवढा वेळ भेटत नव्हता की मी प्रॅक्टिकलच्या बुक कंप्लीट करेल. तर मी तिला रिक्वेस्ट करायचो, शीतल तू माझी वही कंप्लीट करून दे प्लीज प्लीज. मी तिला रिक्वेस्ट करायचो, मग ती म्हणायची चालू मी देते. मग ते असं लिखाणाचं काम देता देता आमचं होऊन गेलं. मग अशी ओळख झाली. काय होऊन गेलं? मग मी तिला लाईक करायला लागलो. तुम्हाला आवडायला लागलं? हो, ती मला आवडायला लागली, तिचा स्वभाव आवडायला लागला. आयुष्यभर वह्या लिहिलं म्हणून? नाही. मग तिला एक दिवस फायनली विचारलं मी की तू मला आवडती, तू तुझा निर्णय मला सांग. असं विचारलं तुम्ही डायरेक्ट? तुम्हाला अंदाज आलेला डायरी लिहिता लिहिता? नाही नाही, बिलकुल नाही. किंवा ह्यांच्या वह्या पूर्ण करता करता कधीतरी हे आपल्याला प्रपोज करतात? नाही, कधीच नाही. नाही? कधीच नाही. काही त्यांच्या वागण्यातनं वगैरे असं जाणवलं नाही तुम्हाला? नाही, कधीच नाही. ते तसे वागलेच नाही, त्यामुळं मी आलंच नाही की ते असं करू शकतात. उलट प्रपोज केलं तेव्हा मला शॉक बसला की हे प्रपोज कसं काय करू कसं शकतात. काय शॉक बसला? त्यांनी म्हणजे नंबर दिलता मला, म्हटले शीतल फोन कर, तुझ्याकडे एक काम आहे. म्हटलं असं वयांचंच काहीतरी, दुसरं कधी काय काम सांगितलं नाही. तर ते म्हटले आपली फ्रेंडशिप आहे, मला लवशिप करायची तुझ्याशी, तू म्हणजे हो म्हणशील का. म्हटलं मला डायरेक्टली सांगू शकत नाही, मी विचार करून सांगेल, लगेच उत्तर सांगू शकत नाही. त्यानंतर मी पूर्ण महिन्याभरानंतर त्यांना होकार दिला. मग नंतर? नाही, नंतर मग ती हां म्हणल्यानंतर मग फोन चालू झाले हळूहळू. मग आम्ही कॉलेजमध्ये नंतर FY SYला नंतर मग चालूच राहिलं कॉन्टॅक्ट. पण मग जवळच्या जवळ एवढं सगळं होतं, घरी कोणाला संशय नाही आला? नाही आला. तुमच्या घरी? आमच्या घरी नाही आला. काय हुशार आहात तुम्ही. तुमच्या घरी काय डायरीमुळे कळलं? डायरीमुळे कळालं होतं पप्पांना. म्हणजे ते वाचायचे, कोणालाच द्यायची नाही मी, फक्त पप्पांनाच द्यायची माझी डायरी. तर त्यांनी वाचलं एकदा, कळालं त्यांना. त्यामुळं गोंधळ झाला थोडा, कशामुळं का केलं असं तू, त्यांना थोडं वाईट वाटलं. स्वाभाविक. हां. मग त्यानंतर काय नाही, म्हटले कोण मुलगा आहे, काय नाव आहे, सांगितलं त्यांना. पण ते म्हणले कास्ट वेगळी आहे, आपल्याला काही जमणार नाही. अच्छा, म्हणजे तुमचीही इन्व्हॉल्वमेंट त्यांच्यात 100% झालेली. हो. मग फायनली घरी कळल्यावर तुमच्या घरी कसं कळलं? आमच्या घरी म्हणजे आधी काय असं इंटिमेशन नव्हतंच. मी फक्त हिला सांगितलं होतं की असं असं आहे, जर तुमच्या घरचे तयार असेल तर मी माझ्या घरच्यांना सांगेन की तुम्ही तिच्या घरी जाऊन विचारा तिला. पण ही म्हणली की आमच्या घरचे 100% हे नाहीच म्हणणार आहेत ह्या गोष्टीला. तर मग म्हटलं मग काय करायचं. तर ती म्हणली आता आपल्याकडं पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. मग पळून गेलो आणि लग्न केलं. कुठे गेले पळून? नरसिंहवाडीला, अरे वा, दत्ताच्या मंदिरात. नरसोबावाडीला. हो. अच्छा अच्छा. तिथे दत्ताच्या साक्षीने आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केलं दोघांनी. तुमच्या घरून तुम्ही जेव्हा निघून गेलात तेव्हा कळलं नाही घरी? कळालं होतं, फोन वगैरे ट्रेस झालते आमचे भरपूर, त्यामुळं. आणि इकडे पण खूप जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे सगळे घाबरले होते. किती दिवस बाहेर होते तुम्ही? दीड महिना बाहेर होतो. कुठे होता? आम्ही स्टार्टिंगला म्हणजे नरसोबाच्या वाड्याला लग्न केलं. त्यानंतर आम्ही 1-2 दिवस चिपळूणला ह्याला होतं, गणपतीपुळ्याला राहिलो होतो 2 दिवस. त्याच्यानंतर डायरेक्ट फायनली चाकणच्या जवळच आम्ही 5-6 किलोमीटर लांब चाकणच्या जवळच राहिलो होतो. इथे कोणालाच माहित नव्हतं? नाही, तर कोणालाच नव्हतं माहिती. महिनाभर म्हणजे शोधाशोध चालू कोणालाच होती. माहित नाही.
पण मग मला सांगा की हे सगळं लग्न झाल्यावर 1.5 महिन्यांनी तुम्ही घरी आला, हो हो तेव्हा काय झालं मग, कसं स्वागत किंवा तुमच्या घरी कसं काय? म्हणजे आमच्या घरच्यांना ॲक्सेप्ट नव्हतंच. ॲक्च्युली पोलीस केस वगैरे भरपूर काही झालं होतं. त्यामुळं सर्वप्रथम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमचे मोठे भाऊजी त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. कोर्ट मॅरेज वगैरे केलं होतं आम्ही, त्यामुळे आमच्याकडे पुरावेसुद्धा होते. त्यामुळे पोलिसही काही करू शकत नव्हते. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही घरात एक्सेप्ट करत असाल तर तिला घेऊन जा. मग भाऊजींनी मला घरी आणलं आणि मोठ्या सासूबाई आईंनी स्वागतही छान केलं घरात. खूप म्हणजे खुशालीचं वातावरण होतं. मला वाटलं नाही की मी पळून आले, मग घरच्यांचं कसं वातावरण होतं, खूप टेन्शन होतं. पण त्या सगळ्यांचे चेहरे हसरे बघून मला अजून आनंद झाला की मी चांगल्या घरात आलेली. तेव्हाच पाऊल ठेवताना वाटलं मी इथे सुखाने राहीन म्हणून. आणि मग तुमच्या घरी कधी? रिसेप्शनला आमंत्रण दिलं होतं मोठ्या भाऊजींनी आईवडिलांना की तुम्ही या, जाऊ द्या आता ती खुश आहे, ती नाही म्हणते, आपण चाकणमध्ये तुमची मुलगी तुमच्या डोळ्यापुढे राहीन, कमी जास्त झालं तर मी जबाबदार राहीन, इथपर्यंत बोलले होते भाऊजी मोठे. पण म्हणले ठीक आहे. मग आले होते पूजेला भाऊ भाऊजाई माझे, बारका भाऊ आला होता. आता नाही आहे. त्यानंतर खूप म्हणजे त्यांनी दुसरंच काहीतरी त्याचा गैरवापर केला त्यांनी येण्याचा, आईवडिलांनी. पूजेनंतर ते म्हटले की मोठ्या सासऱ्यांना 2 दिवस पाठवा शीतलला, आता आपण एक फॅमिली झालो आहे. तर ते म्हटले ठीक आहे, शनिवारी आम्ही पाठवू शकत नाही, रविवारी कृणालला सांगतो आम्ही सोडवायला तिला. तर यांनी मला सोडवलं रविवारी पप्पांकडे. मी खूप खुश होते. घरातल्यांनी सुद्धा खूप खुशालीचं वातावरण दाखवलं. हे असताना त्यांचं चहा पाणी नाश्ता सगळं झालं. आणि हे गेल्यानंतर ते म्हटले आपल्याला खरेदीला जायचं, शॉपिंग. तू असं लग्न केलं त्यामुळं तुझी खरेदी शॉपिंग काही केली नाही. म्हटलं ठीक आहे. मग म्हणजे आईवडील असं करू शकतील अपेक्षाच नव्हती. तर त्यांनी मला शॉपिंगच्या नावाखाली नेलं आणि म्हणजे गावालाच नेलं यांच्यापासून लांब. आणि तिथून त्यांनी केस टाकली की मुलीला मारहाण केली म्हणून आमची मुलगी परत आली म्हणून यांच्यावर केस टाकली होती. कुठे नेलं होतं गावी? गुजरातला. मग तिकडनं कशा आलं तुम्ही? तिकडून म्हणजे पोलीस केस चालू होती त्यामुळे त्यांना कोर्टात हजर करावं लागलं मला. यांनी सुद्धा केस केली की माझ्या बायकोला फक्त माझ्या फेस टू फेस त्यांनी बोलावं की तिने की मला राहायचं नाही तुझ्याकडे, तर मी तिला खुशालीन सोडून देईन, परत तिच्या वाटी लागणार नाही. पण तिने डोळ्यासमोर येऊन माझं बोलावं. तर यांनी केस केली होती त्यामुळे त्यांनी मला खेड कोर्टात हजर केलं. आणि मी म्हटले मला काही तुमच्याजवळ यायचंच नाही आहे, माझ्या मनात नव्हतंच, मी इकडेच जाणार आहे म्हणून. मग लगेच कोर्टाने ऑर्डर केली? कोर्टाने ऑर्डर म्हणजे त्या मग ह्याच्यात खूप काय घडून गेलं. पण सगळं विसरले मी. म्हटलं जाऊ द्या. पण माझ्या मनात हेच होते, म्हटलं आई वडिलांकडे जरी गेले तरी ते माझं लग्न करून मला दुसऱ्यांच्या घरी पाठवणार आहे. शिवाय पप्पा म्हणले होते की तुझं जरी आपल्या कास्टमध्ये लग्न केलं तरी मी काय तुला आधीसारखं विचारणार नाही. मग तेव्हा मला वाटलं की इकडे जाऊन काय आपल्याला भेटणार तर नाहीच आहे. शेवटी आपलं आहे ते आहे, जीव मरेच तोपर्यंत ते साथ देणारच आहे आपल्याला. म्हणून मी आपली हेच मनात एकच ध्येय ठेवलं, मला त्यांच्यापाशी जायचं आहे कुठल्याही कंडिशनमध्ये. तिथे जवळजवळ मी 150 ते 200 लोकांच्या दबावाखाली होते 2 महिने. सतत बाहेरसुद्धा पहारेकरी असायचे, कंटिन्यू एकाच रूममध्ये वगैरे ठेवलं होतं मला 2 महिने. बापरे, चित्रपट बघतोय की काय असं मला वाटायला लागलं. पण आता सगळं व्यवस्थित आहे? हो, आता खूप खुश आहे. आता तुम्ही माहेरी जात नाही? नाही जात. जाणारच नाही? नाही, ठरवलं म्हणजे शक्यच नाही. माहेरचे सुद्धा बोलू शकणार नाही आणि माझी इच्छाही होणार नाही जाण्याची. पण तुम्ही इकडे सुखी आहात? खूप सुखी आहे, एकदम आनंदात आहात? आनंदात आहे मी. काय झालं, डायरीची पानं अशी पलटा. हा, मागचं काही वाचू नका आता, नाही वाचत. कारण पुढे उत्तम असं आयुष्य आहे. उत्तम कोरी पानं आहेत, छान आयुष्य पुढे, सुंदर कथा लिहा, कारण इथून पुढे सगळं सुंदर आयुष्य आहे आणि ते दोघांनी खूप छान एन्जॉय करा. आता या ठिकाणी पहिला खेळ कुठला बघूया. 10 संधी तुम्हाला. या बाजूला एक टिपॉय आहे, समोर एक ट्रॉली ठेवलेली आहे. टिपॉयवरती तो चेंडू आपटायचा हां, आणि तो जाऊन त्या ट्रॉलीमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10 संधी आहेत. 3 चेंडू गोळा झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. बघूया किती बक्षीस मिळवणार. वेळ सुरू झाली. 1
2 3 1200 1400 1600 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. अभिनंदन. थँक्यू. 1600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. नमस्कार. आता तुम्ही सांगा, हे सगळं म्हणजे तुम्ही खूप उत्तम साथ दिली कुटुंबाने, पण तरी सुद्धा आज या दोघांबद्दल बोलायचं झालं तर कोण बोलणार? सुनबाई चांगली आहे. तिने घरात येतच सर्वांना मॅच झाली, सर्वांना माया लावते, छान आहे. आणि मुलगा? मुलगा तर तो आमचाच आहे. असं काय मुलाबद्दल काय बोलायचं? आईकडे ती खूप छान आहे. घरामध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून वागते. स्वच्छतेची खूप आवड आहे तिला. सगळ्या घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे, पण सगळं स्वच्छ वगैरे करायची ती नवीन आल्यापासूनच. म्हणजे तिला एक खूप आणि नवीन नवीन करायची शिकायची खूप आवड आहे. तिने आत्ता आमच्याकडे आल्यानंतर पार्लरचा कोर्स केला. आता पार्लर चालू केलं आहे तिने. अरे वा. हो म्हणजे आता लक्ष्मीच्या पावलानच आली. हो आली हो. आम्ही लक्ष्मीच म्हणतो. खूप छान. जाऊबाई छान आहेत आमच्या, मनमिळाऊ आहे. सगळ्यांमध्ये सगळ्यांना सामावून घेते ती. फक्त एकच आहे की आधी जेवणाकडे लक्ष दे आणि मग स्वच्छतेकडे. म्हणजे दोन्हीही बरोबर करतो, पण तिचं कसा स्वभाव आहे का आधी स्वच्छ करायचं आणि मग जेवायचं. बाकी सगळं. तुमचं म्हणणं आधी जेवा आणि नाही नाही नाही, दोन्ही बरोबर कर असं म्हणते मी. आता या अभिनय करणार आणि तुम्ही ओळखून बक्षीस मिळवून द्यायचं. घ्या चिठ्ठी घ्या. हिंदी चित्रपट आहे. वेळ सुरू झाली. हा? अभिनंदन. घ्या हे बक्षीस तुम्हाला. दुसरी चिठ्ठी. मराठी गाणं आहे. गाणं 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 म्हणा. बरं 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 बरं, चांगला ताशा वाजवला. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी. म्हण ओळखा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नेहमीचाच प्रश्न. 3 अपेक्षा सांगावं मिस्टरांकडून. त्यांनी वेळच्या वेळी कामं करावी, सर्वात महत्वाचं. हसू नका, सांगा काय करणार. इथून पुढे होईल वेळेवर सगळं. इथून पुढं काय मी यायची वाट बघत होतो. दुसरी. म्हणजे प्रत्येक वेळेस मित्रांबरोबर जातो. घरच्यांसाठी सुद्धा त्यांनी वेळ द्यावा थोडासा. देतो वेळ घरच्यांना, पण थोडा मित्रांपेक्षा कमी देतो. तिसरी अपेक्षा. तिसरी काही नाहीये, त्या 2 बदल झाले तरी खूप आहे. देवा होतील का बदल? हा कोण? तुमच्या 3 अपेक्षा सांगा वैदिककडून. पहिली अपेक्षा अशी माझी की हिने आत्तापर्यंत जसं सगळ्यांना सामावून घरच्यांबरोबर राहिली, तसंच इथून पुढे तिने सगळ्यांना सामावून घेऊन पुढे चालावं. काय हो नक्कीच. दुसरी. तिने तिचा चिडचिडपणा थोडा कमी करावा. मी तावंडा गेलाय. काय म्हणणं आहे तुमचं? हो. हं? कामाच्या नादात मी कधी कधी चिडचिड करते. हो हो, तसं तर कमी करा जरा. तिसरी अपेक्षा. तिसरी आता माझी दुसरी काय अपेक्षा, 2च अपेक्षा आहेत माझ्या. छान, 2च वर मागलंय सगळं. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? क्षमा मागायची तर सर्वप्रथम आई वडिलांना, माझ्या मम्मी पप्पांची, की तुमची इच्छा नसतानाही मी हे पाऊल उचललं, त्यासाठी मी त्यांची खूप खूप क्षमा मागते. आणि घरच्यांनाही माझ्या त्या अशा का लग्न केल्याबद्दल, ह्या घरच्यांनाही माझा जो त्रास झाला त्याबद्दल ह्या सर्वांच्याही मी खूप खूप क्षमा मागते. आणि धन्यवादही त्यांचे मानते की त्यांनी मला इतकं लवकर मिक्सअप केलं.
त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. तुम्ही हो? मला जर क्षमा मागायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा घरच्यांची मागल. कारण माझ्या घरच्यांची इच्छा अशी होती की मी अरेंज मॅरेज लग्न करावं. कारण त्यांना त्यांची हाऊस होती की त्यांनी अरेंज मॅरेज लग्न करावं, म्हणजे सगळ्यांना मौज मजा करता येईल. आणि जर धन्यवाद मागायचे असतील तर माझे जे मित्र आहेत ते आणि घरचे, की त्यांनी माझ्या स्ट्रगल पिरियडमध्ये मला खूप साथ दिली त्यावेळेस. तर मित्रांचे आणि घरच्यांचे धन्यवाद. माऊली, तुम्हाला एकच सांगतो, आनंदात राहा. तुम्हीही आनंदात राहा. जमलं तर मित्रांपेक्षा जास्त वेळ घरी द्या. हां, हसत राहा. असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींसाठी तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.